बानू, हरतालिकेची पूजा आता पूर्ण झाली आहे। ह्या सगळ्या स्त्रिया तुझ्याकडे आज पहिल्यांदाच आल्या आहेत। त्यांना हळदी कुंकू लावून, त्यांना भोजन देऊन त्यांना प्रसन्न कर, कारण त्या देखील देवी स्वरूपच आहेत। या तुम्ही मोर या, या तुम्ही बी या समजे। खूप सुंदर झाली पूजा आणि समारंभही, पर तुझं व्रत सफल झालं असं समज। खरंच? हो, येत्या काही दिवसातच तुला एक खूप मोठी गोष्ट कळणार आहे। इथे आलेल्या प्रत्येक स्त्रीला मला विचारायचे आहे की तुमच्या घरात जर अशीच सवत आली तर तुम्ही तिला स्वीकाराल का? तुमचं त्यांच्या संग लगीन झालेलं असताना त्यांनी माझ्या संग लगीन कशापाय केलं याचं उत्तर माझ्याकडे नाही, तर ते तुमच्याकडेच। म्हाळसा, नकोय मला। म्हाळसा, शांत हो। तुला असं बघून सगळे घाबरले आहेत। कुणाचं काय होतंय, कुणाला काय वाटतंय याचाच मी आजपर्यंत विचार करत आले, पण आज माझ्या हृदयाला काय वेदना होतायत हे कोणालाच कळत नाही। एवढ्या समारंभात तू असं का वागलीस? याचा अर्थ तुलाही मी चुकले आहे असं वाटतंय? तसं नव्हे म्हाळसा, तुझी बाजू कितीही सत्याची असली तरी सगळ्यांना काय दिसणार? म्हाळसा बानूच्या वाड्यावर गेली आणि असं असं म्हणाली। मला जे वाटलं ते मी बोलले, पण वाईट कोण ठरलं? म्हाळसा, तुला एक कळत नाहीये, या सगळ्यात त्या बानूविषयी सगळ्यांना सहानुभूती वाटणार। आज सगळीकडून बायका आल्या होत्या, त्या सगळीकडे हे पसरवणार बानू किती गरीब आणि म्हाळसा किती रागीट। हे घे, बरं वाटेल। मला मुळात तू बानूच्या वाड्यावर जाणं पटलंच नव्हतं। का गेलीस तू तिथे? भूल पडली होती मला बहुतेक। यांनाही तिने जशी भूल पाडली तशीच हे फसले, तिला अधीन झाले, पण मी वेळीच सावध झाले आणि तो मायावी पाश तोडून आले गडावर। येण्याआधी मला जे बोलायचं होतं ते मी बोलूनही आले, पण एक क्षण मला असंही वाटलं की मी बानूला जवळ घ्यावं, तिला मिठीत घ्यावं। कोणातरी प्रिय व्यक्तीला खूप दिवसांनी भेटल्यावर कसं भरून येतं तसंच मला भरून आलं होतं। म्हाळसा, हे काय बोलतेस तू? हो, खरंच। म्हणजे तिच्यात असं काहीतरी आहे की आपण तिच्या प्रेमात पडतो ती समोर असेल तर? आता तू हे सांगितलंस म्हणून मी सांगते, मलाही एका क्षणी तिचा राग येईन असा झाला। काय गूढ आहे कोणास ठाऊक, पण एक विसरून चालणार नाही, ते हे की तिला या व्रताचं काय फळ मिळणार आहे। काहीही झालं तरी मी त्यांची अर्धांगिनी आहे। सारं सत्य मला कळायलाच हवं, मग भक्तीच्या शेवटच्या पायरीपर्यंत जाण्यासाठी मला माझा देह ठेवावा लागला तरीही चालेल।
काय झालं? तू बानूकडे गेली होतीस ना? हो मग लवकर आलीस. हो. तू हरतालिकेच्या व्रतासाठी गेली होतीस ना? नाही, म्हणजे माझं 16 सोमवारचं व्रत सुरू असताना माझ्या हातून शुभ कार्याचा अव्हेर नको म्हणून मी गेले. माझ्या व्रतात मला कोणतंही विघ्न नको होतं. तू तिथे जाण्याचा निर्णय घेतला होतास तेव्हा मला आनंद झाला होता. पण तू असा विचार करत होतीस याची मला कल्पना देखील नव्हती. तुम्हाला आनंद होणं स्वाभाविक आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की म्हाळसा सगळं विसरून गेली, तिने आपल्या सवतीला स्वीकारलं, पण ते शक्य नाही. म्हाळसा, तुझ्या मनातील हा राग कधीही जाणार नाही का? जोवर हा देह आहे, हा आत्मा आहे, तोवर मी अशीच आगीत धगधगत राहणार. माझ्या रागात मीच जळत राहणार आणि त्यासाठी तुम्हाला आणि त्या बानूला मी कारणीभूत ठरवत राहणार. स्वतःला किती त्रास करून घेशील? या जेजुरी गडावर मी ओल्या हळदीने आले, जिथे माझं सहस्त्र दिव्यांनी औक्षण झालं. सगळ्या प्रजेसमोर तुमची अर्धांगिनी म्हणून मला मिरवलं. त्याच गडाच्या पायऱ्या उतरून माझ्या सवतीच्या वाड्यावर मला जावं लागलं. सगळ्या बायका माझ्याकडे पाहून काय विचार करत असतील हे तुम्हाला कळणार नाही. हा निर्णय सर्वस्वी तुझा होता. तुम्ही गुप्तपणे तिला दिलेले व्रत त्याला कारणीभूत आहे. दोनही व्रतांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती तू समजून घेतली नाहीस. दोन्ही व्रत पार्वतीने केली होती आणि ती पात्रता आता बानूकडे आली आहे आणि म्हणूनच मी तिला ते व्रत दिले. म्हाळसा, मी तुझा जरी पती असलो तरी तिचा मी आराध्य आहे आणि ह्या नात्याने मी तिला हे व्रत देऊ शकतो. आणि तुला ते प्रत्येक वेळी सांगणे बंधनकारक नाही किंवा तुला त्याचा राग येऊ नये. म्हणजे मी आता तुमच्या कोणत्या गोष्टीत लक्ष द्यायचं आणि कोणत्या गोष्टीत लक्ष द्यायचं नाही हेही ठरलं आहे. म्हाळसा, तू आज फार मोठी संधी गमावली आहेस. मला ठाऊक होतं तुम्ही मला असंच काहीतरी सांगणार ते. म्हाळसा, जर तू आज ह्या व्रतामध्ये मनापासून सहभागी झाली असतीस तर तुला तुझ्या गतजन्मातील एक महत्वाची गोष्ट कळली असती आणि पर्यायाने बानूलाही कळली असती. या व्रताचे निमित्त साधून तुम्ही तिला त्याचे फळ देणार. हे बघ, अगं अशी का बसली आहेस? काय नाही. अगं उपास करून थकली असशील, जा पड आता. तशी चांगली झाली नाही पूजा. होय, म्हाळसाताईंनी तंटा केला नसता तर चांगलीच झाली होती पूजा. आता ह्यावर काही उपाय नाही बघ. पण तुझं चुकलं. तू आवतन द्यायला नग होत, पण तू ऐकतेस कुठं माझं? बार मला वाटलं का मन पालटल त्यांचं. ते एवढं सोपं नाही बानू. आणि तुला एवढी घाई कशाला? आता ईश निघालं म्हणून सांगतो बघ, या मोर तू त्यांच्या जवळ जायचं बी नाही आणि त्यांच्याशी काय बोलायचं बी नाही. तू बरी आणि तुझा ह्यो वारा बारा. बा,
तुला बी असंच वाटतं खरं का मी लगीन करून माझं चुकलं ते? अगं तुझं काय बी चुकलं नाही ग बानो. अगं तू हाय म्हणून समजुतीनं घेती आहेस. कधी कधी वाटत तडक उठावं, देवामोर जावं आणि माया पोरीचं गाणं मांडावं. नाही, तू असं काय बी करणार नाही. अरे मला देवासनी त्रास नाही द्यायचा र. अगं बाप आहे म्या तुझा म्हणून माझा जीव तिळ तिळ तुटतोय बघ. आज तीच उजाडल्यापासनं म्या सुखात पाहिली तुला. आपण सगळी तयारी केली पूजेची, जेवणाची, यो वाडा सजवला, तू उपास केलास. त्या समद्यावर पाणी पडलं बघ. काय करावं? दर वेळेला म्याच आपली तुझी समजूत घालतो या. पण आज काय करावं मला सुचेन असं झालंय बघ. बा, अरे देव आहेत माझ्या संग. अजून काय बी ना ग मला. आणि आता कुणी बी काय बी म्हणलं तरी मी मला काय बी वाटणार नाही. तुझी भक्ती आहे म्हणून समज पार पडतंय ग. जातो मी. तू पड आता. आज सूर्योदय होईल आणि तो दिवस उजाडेल जो मला कैलासातल्या गणेश जन्माचे स्मरण करून देईल. आज आज श्री गणेश चतुर्थी. काय योग आहे. आज मी, म्हाळसा, नंदी, श्री महालक्ष्मी, श्री विष्णू सर्वजण गडावर आहेत आणि श्री गणेशही आहे. खर तर हा उत्सवाचा क्षण. पण हा उत्सव कसा साजरा करणार? म्हाळसेला काय सांगणार? तिच्यापासून मी हे कसं लपवून ठेवणार की तूच श्री गणेश आहेस, तूच गणपती आहेस. गणेश, आता तूच यातून मार्ग काढावास. ब्राह्म मुहूर्त जवळ येतो आहे. हो, परंतु आज तुम्ही त्याआधीच जागे झालात. आज वातावरणात मंगल चैतन्य लहरी जाणवू लागल्या आहेत. मला समजतंय तुम्ही काय म्हणता आहात ते. श्री गणेश चतुर्थीला आरंभ झाला आहे आणि गडावर साक्षात श्री गणेश आहेत. हो, आणि आपणही त्यांच्या सोबत आहोत. हा दुर्लभ योग आहे. त्यांच्या जन्माच्या तिथीला खूप काळ लोटून गेला असला तरी आज मला कैलासातला त्यांच्या जन्माचा प्रसंग जसाच्या तसा आठवतो आहे. ह्या मल्हारी अवतारात त्यांच्यावर खूप मोठं दायित्व आहे. श्री महादेवांनी त्यांच्या साक्षीनेच तर पार्वती देवी आणि जयाद्रीला वचन दिलं होतं. होय, आणि म्हणूनच जेजुरी गडावर त्यांचं वास्तव्य आहे. श्री म्हाळसा देवीला आणि बाणाईला त्यांच्या गतजन्माचं स्मरण होण्यासाठी त्यांचंच सहाय्य होणार आहे. मुख्य म्हणजे अनेक कठीण प्रसंगी सुद्धा त्यांनी हस्तक्षेप केला नाही. मातृप्रेमापोटी त्यांना तसं करावंसं वाटलंही असेल, परंतु त्यांनी संयम ठेवला. म्हणूनच भविष्यात जेजुरी गडावरील श्री गणेशाची पूजा हळदीने होईल. अनेक शिवलीला झाल्या, भविष्यातही होतील. परंतु ह्या शिवलीलेत श्री गणेशांनी केवळ त्यांचं वचन पाळलं नाही, तर मणिमल्लाच्या युद्धात स्वतः सहभागी होऊन हे मल्हारी चरित्र श्री गणेश लीलेने सार्थक केलं. आज सगळीकडे त्यांचा जन्मोत्सव साजरा होणार. मला गडावर जाग जाणवते आहे. मी म्हाळसा देवी जाग्या झाल्या आहेत का हे पाहून येते. होय, या.
देवी, तुम्ही कुठे हरवला होता तुम्ही? आणि तुमचे डोळे असे भरून का आले आहेत? गणेशाचा विचार करत होते. मला आज असं का होतंय मला ठाऊक नाही, पण तो आल्यापासूनचा प्रत्येक क्षण मला आठवतोय. खूप जीव लावलाय हो त्या बालकाने. तुम्हाला आज त्याच्याविषयी असं वाटणं हा योगायोग असावा बहुतेक. आणि त्याला काहीतरी कारण असेलच. हो, मलाही तसंच वाटतंय. हे म्हणतातच ना की ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाला भेटत नाही. आज सूर्योदयानंतर तुम्ही त्याच्यासोबतच राहा. आज त्यालाच वेळ द्या. मला आज खरं तर गणेशाला कुशीत घेऊन झोपावं असं वाटत होतं. तुम्हाला एवढं वाटतंय ना, मग खरंच जा ना आत्ताच त्याच्याकडे. तसंही ब्राह्ममुहूर्त आता जवळ आला आहे आणि गणेशला ब्राह्ममुहूर्ताला जागं असलेलं पाहिलंय मी. खरंच मी असं करते. मी त्याच्या जवळ जाते आणि त्याला जागं करते. म्हाळसा, तुमच्या मनात आहे ना, मग आज आपण त्याचं खूप कोड कौतुक करूया. त्याला हवं ते देऊया. त्याचे सगळे हट्ट पुरवताना तुम्ही असाल ना माझ्यासोबत? हो, मी आहेच. त्याच्यासाठी हे सारं करताना मला देखील आनंदच होईल. तुम्ही जा त्याच्याकडे. कोण आहेस तू? कसा आलास माझ्याजवळ? काय नातं आहे तुझं आणि माझं? तुला पाहिलं की का भरून येतं मला? असं काय आहे तुझ्या असण्यात की मी स्वतःलाही विसरून जाते? तुझा स्पर्श सुद्धा इतका कोमल आहे की तुला कवेत घेतलं की सगळी चिंता विसरून जाते मी.